बाप शब्द जसा साधा आहे, पण बाप माणूस म्हटलं की माणसं माणसाकडे पाहतात. एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते. अनेकांच्या जीवनात त्यांच्या आईवडिलांचे पुण्य मिळालेले असते. पहा, गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा आईवडील असतात, हीच त्याची श्रीमंती आहे. आईवडिलांविषयीची कृतज्ञता भाव ही संस्कृतीची कोनशिलाच आहे. प्रत्येकाला आपल्या वडिलांबद्दल आईबद्दल आदर आहे. ही गोष्ट फार अभिमानाने सांगावीशी वाटते. पण अलीकडच्या काळामध्ये वृद्धाश्रम आणि आईवडिलांचे होणारे हाल पाहिले की मन मात्र हेलावून जातं. कर्तृत्वाच्या दिशेने वाटेवर येणारी ही आत्मे परमात्म्याच्या गोष्टी न करता आपण आपल्या मुलांना, लेकरांना, बाळांना वाढवावं, शिकवावं, घडवावं, यासाठी ते बाप नावाची गोष्ट अहोरात्र कष्ट करत असते. हो, बापाने आपल्या पुढच्या पिढीला दिलेला वारसा आपल्या मुलाच्या रूपाने बाप पाहत असतो. म्हणून असं बोललं जातं, पुत्र जन्मावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. कर्तृत्वाने खचलेली मी अनेक माणसं पाहिली त्यावेळेस कधी ज्यावेळेस त्यांचे वारच चांगले निघाले नाही. समाजाच्या प्रती लिहित असताना, वाढवत असताना, घडवत असताना, चालवत असताना समाजाच्या प्रती, समाजाच्या पलीकडे मांडण्यासाठी आज राष्ट्ररूपाने उभी राहिलेली माणसं पाहिली की मग त्यांचा इतिहास आठवावा लागतो. अगदी अलीकडच्या काळातला एक प्रसंग मला या ठिकाणी सांगून मोठ्या विषयाला सुरुवात करायची. तुम्हाला सर्वांना माहित असेल, गत काळामध्ये अगदी सन्मानाने वावरणारी नृत्तिका सुधा चंद्रन हिचा एक पाय अपघातात गेला. नर्तकलेला ग्रहण लागले. निराशेने ही कन्या खचली. तिचा दारुण मनोभंगाच्या यातना पेलल्या तिच्या वडिलांनी तिला कृत्रिम पाय बसवण्यात आला. त्या कृत्रिम पायात पैंजण बांधून सुधा रियाज करू लागली. या नव्या पायात नृत्य नैपुण्य प्रगट होण्याची शक्यता दिसेना. अट्टहासाने तिने रियाज वाढवला. शेवटी रियाज सोडला नाही. तुटलेला पाय लाकडाच्या घर्षणाने रक्तबंबाळ होऊ लागला. यातनेला मंचावर सुधाची साधना चालू झाली. वडील पाठीशी उभे होते खंबीरपणे, आणि वडील म्हणजे बाप. एका रंगलेल्या मैफिलीत सुधा चंद्रनने पूर्वीची पूर्णत्वाची परिसीमा गाठली. तिचे हरवलेले पूर्णत्व पुन्हा प्रकट झाले. कार्यक्रम संपला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्याच्या गजरामध्ये सभागृह दणाणलं. पण त्याच क्षणी बापाच्या डोळ्यात 2 अश्रूचे थेंब आले. वडील मुलीजवळ गेले. त्यांनी मोठ्या प्रेमाने लेकीचा पाय कुरवळला. सुधाने पित्याचा चरण स्पर्श अनुभवला. एक निष्ठुर नियती त्या ठिकाणी निस्तब्ध झाली. पहा, आणि म्हणून बापाने आपल्या मुलीसाठी खाल्लेल्या खस्ता मुलीने कर्तृत्वाने सिद्ध केल्या. हे पाहिल्यानंतरच्या गोष्टी आणि अलीकडच्या काळामध्ये, अरे ज्या आईबापाने आपल्याला जन्म दिला त्यांना आयुष्यभर पोरकं करून एखाद्या कुठल्या तरी 4-2 महिन्याच्या ओळखीवर, वर्षाच्या ओळखीवर एखाद्या मुलाबरोबर निघून जाणाऱ्या मुली. परवाची पुण्यातली गोष्ट ऐकली आणि वाचून फार वाईट वाटलं. इथे पुण्यात 3 वर्ष कॉलेजला शिकत असणारी मुलगी एका मुलाबरोबर लग्न झाले म्हणून एका रूम मध्ये राहत होती आणि तिचा नंतर खून झाला, हत्या झाली. अरे आईवडिलांचे संस्कार हे असतात का? तो बाप बिचारा शेतात कष्ट करून, रात्रीचा दिवस करून 1-1 रुपया एसटीने पाठवत असताना जाणीव झाली पाहिजे आपण इथे कशासाठी आलोय. भावनिकतेने बोलत नसून कर्तृत्वाची दिशा जर तुम्हाला ठरवायची असेल तर त्या बापाला आठवलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला प्रसंग आज या ठिकाणी आठवतोय. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यासंग दांडगा होता. लहानपणापासून पुस्तकं वाचायची सवय होती, आवड होती, पण परिस्थिती गरब होती. बाबासाहेबांच्या वडिलांनी ठरवलं, काही झालं तरी भिवाला माझ्या मुलाला पुस्तकं कमी पडून द्यायची नाही. जिथे मिळेल तिथून त्यांनी पुस्तकं घेतली. त्यावेळेसचा प्रसंग आहे. सयाजीराव गायकवाडांनी त्यांना बडोद्याच्या संस्थानामध्ये नोकरी दिली. पगार मिळायला लागला, पण कोणी राहायला खोली द्यायना. शेवटी महाराजांना सुद्धा एवढा मोठा महाराज पण खोली देऊ शकले नाही. शेवटी त्यांनी ती शिष्यवृत्ती घेतली, परदेशात जाण्याचं ठरवलं आणि घरी आले. वडिलांनी सांगितलं असा असा प्रसंग. वडील म्हणले, अरे मी तुला तिथे नोकरी करण्यासाठी थोडंच घडवलंय. बाळासाहेब, या राष्ट्राला तुमची गरज आहे आणि तुमच्याकडे ज्ञान आहे, ते जगासाठी आता तुम्ही वापरलं पाहिजे. मला त्याचा अभिमान आहे. आणि मग तो प्रसंग या ठिकाणी आठवला. आपल्या मुलीचं लग्न झालं, तिला दागिने थोडेफार घातले रामोजी बाबांनी, आणि मग 4-8 दिवसांनी लगेच तिच्या घरी गेले आणि सांगितलं, मुली तू दागिने वापरत नाहीयेस, तसेच घरात ठेवलेत, मला दे. आपला बाबासाहेब खूप वाचतोय ग, त्याला तुझे दागिने विकून मी पुस्तक आणून देतो. बाप गेला तिथे मुलासाठी. 4 दिवसापूर्वीच्या अजून हळद सुद्धा तिच्या हाताची फिटली नव्हती. त्या मुलीकडे जाऊन तिला दागिने परत मागितले फक्त पुस्तकं घेण्यासाठी. अरे आता तुम्हाला एवढी पुस्तकं इंटरनेट पासून मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. किती मुलं पुस्तकं वाचतायत? विचार करायची गोष्ट आहे. आणि किती बाप आपल्या मुलाला पुस्तक आणून देत आहेत, हाही दुसरा विचार करण्याची गोष्ट आहे. सांगड अशा पद्धतीने घातली जाते. माणसं येतात, माणसं जातात, कर्तृत्वाची माणसं मात्र शिल्लक राहतात. उगच नाही बाबासाहेब आंबेडकर घडले. किती डिग्री त्यांच्याकडे,
वडिलांनी दिलेले संस्कार त्यांनी आपल्या आत्मसात केले आणि मग त्यांनी या राष्ट्राचे एक पुनरुत्थान करण्याचं कार्य केलं. हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. शिवाजी महाराजांना त्यावेळेस मुघलांच्या राज्यात आपले वडील कार्य करतायत हे ऐकलं आणि कळलं. महाराजांनी आपल्या राष्ट्राला आपल्या आईसाहेबांच्या आपल्या गुरुदेवांच्या आदेशाने राष्ट्र उभं केलं. पण त्यावेळेस वडिलांनी दिलेली प्रेरणा काही कमी होती. अलीकडच्या काळामध्ये बाप ही संकल्पना सहज बोलता येऊ शकते. कोणाच्या जीवनावर आईचा तर कोणाच्या जीवनावर तुलनेने वडिलांचा प्रभाव जास्त असतो. जन्म हे अवस्थेपूर्वी माणसाला पाय फुटेपर्यंत आईच्या पुढ्यात ते असतात, वडिलांच्या पुढ्यात असतात. ज्या वयात आधाराशिवाय जगता येत नाही त्या वयात एकमेव आधार असतो तो म्हणजे आईचा आणि वडिलांचा. पुढे वाढीच्या वयात घर मागे पडते, आई घरात असते, वडील थोडे बाहेर असतात म्हणून काही लोकांचं वडिलांशी अटॅचमेंट कमी आहे. पण असं म्हटलं जातं मोकळ्या मैदानावर उघड्या जगात सामाजिक संदर्भात वडिलांची सोबत घडू लागते. मुलाच्या नावापुढे वडिलांचे नाव लिहिले जाते, कमीत कमी भारतात तरी. आईने वडिलांचे नाव आपण ज्याला म्हणतो ना आडनाव ते सोडून आपल्या नवऱ्याचं नाव स्वीकारलेलं असतं. वडिलांनी वाडवडिलांचे नाव हे आडनाव म्हणून स्वीकारलेले असते. ते मुलांपुरते वडिलोपार्जित ठरते. तेवढं आपल्याला मिळतं पा. हा, ते वाढवायचं का खाली न्यायचं तुम्ही ठरवायचं. आईच्या नावापुढे पदवी असेलच असे नाही, तिला नोकरी बहुधा नसतेही. पण एक लक्षात ठेवा, तिचे वेगळे उत्पन्न नसते. आपल्या वेगळेपणाचा त्याग करून मोकळेपणाने घरासाठी सर्वस्व समर्पित करणारी घरवेडी आई ही गृहदेवता असते, गृहलक्ष्मी असते. तिच्याकडे कोणाचे लक्ष नसले तरी तिचे मात्र सर्वांकडे लक्ष असते. कुठून येते हे बळ तिच्यात? बहुतेक तिच्या आईकडून प्राप्त होणारे मातृधन नव्हे का हो? अलीकडच्या काळामध्ये 2018 मध्ये विश्वसुंदरी ठरणारी ती मानुसी चिल्लर तिने सांगितलं. शेवटचा प्रश्न तिला विचारला की त्या राष्ट्रामध्ये सर्वात जास्त पगार कोणत्या व्यक्तीला दिला गेला पाहिजे? तिने त्या ठिकाणी नम्रतेने सांगितलं आईला दिला गेला पाहिजे. कारण ती जे काय आपल्यासाठी करते ते कोणीच करू शकत नाही आणि म्हणून तिला त्या विश्वसुंदरीचा पुरस्कार मिळाला. भावनिक उत्तर जरी असेल तरी त्यामध्ये अभ्यास आहे, चिंतन आहे, मनन आहे. आणि मला खऱ्या अर्थाने धन्यवाद द्यावा असं वाटतो. शिवछत्रपतींनी त्यांच्या आईने जाणता महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी घडवलं. जिजाबाई जगात नसत्या तर मराठ्यांच्या इतिहासाला स्वराज्याचा अंकुर फुटला नसता. हे वाक्य मात्र मी या ठिकाणी सांगतो. अरे साने गुरुजींनी आईची भारत मातेच्या रूपात पाहिली. आपल्या आईला त्यांनी गुरूंचे दैवत मानले. गुरुजी आईमुळे मातृ स्वभावी आणि मातृ सुस्वभावी झाले. म्हणजे मातृ हृदयी झाले आणि पुरुष असून सुद्धा स्त्रीची भूमिका म्हणजे साने गुरुजी या नावाने त्यांनी आईच्या वात्सल्याने वसतिगृहातल्या मुलांचं सर्व केलं, सर्व केलं. अमळनेरच्या वसतिगृहात जेव्हा मुलं शाळेत जायची तेव्हा गुरुजी त्यांचे कपडे धुवायचे, त्यांना घडवायचे, त्यांना शिकवायचे. कारण प्रत्येक क्षणात त्यांनी आई पाहिली म्हणून श्यामची आई उभी राहिली आणि श्यामच्या आईवर आचार्य अत्रेंनी चित्रपट केला. त्याला पहिलं सुवर्ण कमर मिळालं. विचार होता, प्रेम होतं, वात्सल्य होतं, आईचा त्याग होता, समर्पण होतं आणि या पलीकडे जाऊन पाहण्याची दृष्टी होती. हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. स्वामी विवेकानंदांचा इतिहास सर्व जगाला माहित आहे. स्वामी जेव्हा परदेशातून आले त्यांची मिरवणूक सुरू झाली. कलकत्त्याच्या त्या प्रांगणामध्ये मिरवणूक चालू असताना त्यांना कोणीतरी सांगितलं, नरेंद्रा अरे तुझी आई तुझी वाट पाहती रे. स्वामी रथातून खाली उतरले, आईजवळ गेले, आईच्या पायाजवळ गेले, आईचा पदर डोक्यावर घेतला आणि सांगितलं, आई तुझी खूप आठवण येत होती ग मला आणि 3 वर्ष मी राहिलो त्या ठिकाणी. मला तुझी क्षणाक्षणाला आठवण आली. आज तुझा नरेंद्र तुझ्या पदराखाली आई, तुझ्या पदराखाली आहे. आता मी तिन्ही जगाचा एक वेगळा महान माणूस झालोय. अरे म्हणून तर ती मन प्रगत झाली. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. संकल्पना एवढी मोठी आहे, विचार एवढा मोठा आहे. ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या आईने पत्र पाठवलं, मला भेटायला ये. त्या क्षणाला सुट्टी मिळाली नाही. प्राचार्यांच्या टेबलवर त्यांनी आपला राजीनामा लिहिला आणि त्या सुसाट वेगाने तो मुलगा निघाला. पुढे नदीला पूर आला तर नदीत उडी मारली, पुराचं पाणी पार केलं. पुराला त्याची ओढ होती, ईश्वरचंद्र विद्यासागरांना आईची ओढ होती. पूर पार केलं. रात्री 2 वाजता दरवाजा वाजवला. पूर्ण भिजलेल्या अंगाने दरवाजा उघडला आणि सांगितलं, अरे एवढ्या रात्री कसा आलास? आई तुझी तार मिळाली आणि लगेच आलो. मग एवढी काय घाई होती? आई तू बोलवलं आणि मी येणार नाही. अरे म्हणून ईश्वरचंद्र विद्यासागर होऊ शकले. एवढे मोठं कार्य करणारी राष्ट्रप्रेमी माणसं या राष्ट्राने पाहिली, समाजाने पाहिली. त्यांची आई मोठी होती, आपली आई छोटी थोडीच आहे. तुमचं कर्तृत्व मोठं झालं, तुमच्या आईला सुद्धा जगात सन्मान मिळेल. तुम्ही कर्तृत्वाने मोठं व्हा. ही वाक्य या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय. कोण कोणत्या परिस्थितीतून येतो, कोण कसा घडला जातो, कोण कसा घडवला जातो याबद्दल मला दुविधा बोलायचं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, ज्या ज्या महापुरुषांनी जे घडली त्यांच्यामध्ये त्यांच्या आईचा आणि वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. ही गोष्ट विसरून चालणार नाही. आज बारकाईने पाहिलं तर एक वडील या नावाचं पद फार मोठं आहे. कितीतरी व्यक्तींच्या जीवनाला दिशा देण्याचे काम वडिलांनी केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी आता तुम्हाला उदाहरण दिलं.
ते म्हणले तू गरीब राहिला तरी चालेल, पण विचारवंत हो, विद्यावंत हो, शीलवान हो, ज्ञान आणि चारित्र्य हीच खरी शक्ती. डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्यात सुपारीचे खांड सुद्धा त्यांनी तोंडात टाकले नाही. परदेशात गेले, विद्यापीठात शिकले, त्यांनी मद्याला थेंबालाही हात लावला नाही. ग्रंथाच्या उपासनेत ते एवढे गडून जात की एखाद्या लावण्यवतीने त्यांचं लक्ष वेधण्याची निश्चयाने जवळून गेली तरी त्यांचे लक्ष तिच्याकडे जात नव्हते. त्यांच्या बालपणी सायंकाळच्या उपासनेत वेळी मुलांना जवळ घेऊन कबीराचे दोहे ऐकण्याचे रामजी बाबा हे एक सेनाधिकारी आणि लष्करी शाळेचे प्रमुख होते. मुलाला घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आत्ताच्या वडिलांनी आपल्या मुलांना घडवलं पाहिजे. बाह्य गोष्टींना जास्त वेळ न देता खऱ्या अर्थाने त्यांना अंतर्मुख केलं पाहिजे. विचार करायला लावला पाहिजे. बाबांना तुमचं लक्ष कुठं आहे? तुम्ही कशा पद्धतीने जगता, कशा पद्धतीने वागता, याही गोष्टींचं तुम्ही सांगड घातली पाहिजे. हे आता या ठिकाणी शिकवायची वेळ आलेली आहे. रसिक, ज्ञानी, कलाप्रेमी, निर्भय विचारवंत, विधी तज्ञ स्वामीजी एक लक्षात ठेवा. बाबा तुम्ही माझ्यासाठी मागे काय ठेवले? जे मिळवता ते तेवढे वाटून टाकता, शेवटी माझे हात मोकळे. यावर वडील मुलाला म्हणाले, जवळच्या आरशापुढे उभा राहा आणि पहा, मी तुला काय दिले ते तुझे प्रतिबिंब सांगेल. स्वामीजींची बुद्धिमत्ता, त्यांचा आत्मविश्वास, त्यांची धडाडी हेच त्यांच्या वडिलांचा वारसा होता. समाजामध्ये अशी अनेक मंडळी आहेत. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल त्यांनी ठेवलं आणि कर्तृत्वाची पुढे पताका त्यांनी तेवत ठेवली. मला राष्ट्रप्रमुखाचा उल्लेख करायचा आहे, परंतु काही मंडळी त्याचा विपर्यास करतात. वडिलांनी किती संपत्ती ठेवली यावर वडिलांचं कर्तृत्व सिद्ध करतात. अरे वडिलांनी तुम्हाला घडवलं, जन्म दिला, हे काही कमी आहे? एक लक्षात घ्या. टिळकांचे वडील हे व्यासंगी होते. म्हणजे अगदी लहानपणी बाणाची कादंबरी वाचायला मागितली. वडील म्हणाले, तुला एवढी समज नाही, पण हे बघ, हे अवघड गणित सोडून दाखव, मग देतो तुला ते पुस्तक. गणित फारच अवघड होते. मुलाला ते सुटणार नाही वडिलांची खात्री होती, पण मुलाने गड जिंकला, ग्रंथ हस्तगत केला. लोकमान्यांचे वडील त्यांच्या संस्कृत भाषेवर प्रभुत्वामुळे गंगाधर शास्त्री म्हणून गौरवले गेले. वडिलांचे ते ग्रंथवेड मुलाच्या वृत्तीत भिनले आणि जगाच्या वाट्याला पुन्हा गीता रहस्य आले. आधी पेरावं लागतं, मग उगवतं. बीचं झाड होतं, झाड झालं की जंगल होईल पा, आणि पूर्ण पृथ्वी हिरवीगार होऊन जाईल, पण ते बी पहिलं रुजवलं पाहिजे. बी म्हणजे झाड नाही, झाड म्हणजे जंगल नाही, पण प्रत्येकाने आपल्या क्षमतांचा विकास केला पाहिजे. मला आठवतंय माझा प्रसंग या ठिकाणी मला आवर्जून सांगावासा वाटतो. पारनेरच्या कॉलेजमधून 11वी पास झालो. वडील सुप्याला सोडायला आले, सांगितलं पुण्याला चाललाय. मला बाकीचं माहित नाही, पण पुण्यावर तुझं काम करत असताना ज्ञान घेण्यासाठी कधी थांबू नको. आजही मी 9 डिग्र्या घेतल्यानंतर 10वी आणि 11वी डिग्रीच्या तयारीत आहे. माझ्या वडील शिकले कमी, पण त्यांनी आम्हाला दिलेला शिक्षणाचा वारसा कधी आम्ही विसरणार नाही. शिक्षणाच्या पलीकडे त्यांनी सांगितलेली गोष्ट मला आठवतीये. शिक्षण हे तुम्ही घ्या. आणि मग कुसुमाग्रजांची ती कविता नेहमी लक्षात राहिली. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढमणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढमणा. ही परंपरा आली कुठून? ज्ञानाच्या या सागरामध्ये तुम्ही घडत असता, वाढत असता, चालत असता. टिळकांनी त्यांचे विचार त्यांना वडिलांनी स्वीकारले. आंबेडकरांच्या वडिलांचे विचार आंबेडकरांनी स्वीकारले. समाजामध्ये काही माणसं बाप माणसं झाले, वडील झाले. त्यांनी आपल्या मुलांपेक्षा समाजाच्या मुलांना आपलं मानलं. साने गुरुजींनी काय केलं? अनेकांना आदर्श ठेवला. कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या वसतिगृहातल्या मुलांना बापाचं प्रेम दिलं, वात्सल्य दिलं. अरे त्या काळात पी.जी. पाटील 7वीला असताना इंग्रजी विषयात पहिले आले. मुंबईमध्ये त्यांचा सत्कार झाला. हे अण्णांना बातमी कळली. अण्णा वसतिगृहात गेले आणि सांगितलं, बाबांनो माझा पांडू या झोपडीत राहून मुंबईला हरून आलाय, आज पेढे वाटा. मुलं म्हणले, अण्णा पेढे कुठून वाटायचे? अण्णांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि भाकरी, शिळ्या भाकरी एकत्र करून त्या पाण्यात भिजून गुळ घालून त्याचे पेढे वाटले आणि अख्ख्या गावाला त्यांनी ठणकावून सांगितलं, माझ्या पांडूनी या झोपडीत राहून मुंबईचा पराभव केला. हे ज्ञान आलं कुठून? वडिलकीचं प्रेम हे महत्वाचं आहे. मुलाचं कर्तृत्व बापाने पाहिलं, कर्मवीर भाऊराव पाटलांनी पाहिलं. हे प्रसंग यासाठी महत्वाचे आहेत. राष्ट्र घडवत असताना, समाज घडवत असताना वडील ही नाव संकल्पना फार महत्वाची आहे. फार बोलता येत नाही, फार बोलावं असंही काय नाही. फक्त आपण बापाने दिलेले संस्कार जर विसरलं नाही ना, ही राष्ट्रपिढी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ही पिढी निर्माण होत असताना आपल्या वडिलांचे संस्कार आपल्या मुलाच्या अंगात आले पाहिजेत. वडिलांचे शब्द न शब्द ऐकलं पाहिजे. आणि मला खात्री, मला विश्वास आहे, कुठलाही बाप आपल्या मुलांना चुकीचं घडवणार नाही, चुकीचं शिकवणार नाही. मुलगा त्याची वाटचाल कशी करतो यावर त्याचं भविष्य अवलंबून आहे आणि त्यावर त्या बापाचं कर्तृत्व अवलंबून आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या, जाता जाता शेवटचा प्रसंग सांगतो आणि थांबतो.
तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात, पुत्र जन्मावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की तुम्ही पुत्र आहात. तुमचा झेंडा तिन्ही लोकी नसेल कदाचित, पण या राष्ट्रामध्ये तरी तुमचा झेंडा झळकला पाहिजे. आणि म्हणून वडील पाठीशी उभे राहिले. आज हा प्रसंग आहे, हा विचार आहे. आणि आजपासून आपल्या वडील आणि आई हे तुमचे गुरु दैवत आहेत. त्यांना स्मरण करून त्यांच्या कार्यावर चालण्याचं आज पण करा. आणि एवढंच सांगतो, धन्यवाद. Subscribe and like my channel and don't forget to press the bell icon for more